मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या या व्हिडिओमधून आपण उन्हाळी गवार लागवडीविषयी परिपूर्ण माहिती पाहणार आहोत। याच्यामध्ये जमीन निवडण्यापासून ते अगदी तोडे करेपर्यंत आणि भरघोस पैसे करेपर्यंत आपण इन डिटेल माहिती यामध्ये बघणार आहोत। जमीन कशी निवडायची, वाण कोणता निवडायचा, पाण्याच्या पाळ्या किती द्यायच्या, त्यासोबतच पीक संरक्षणामध्ये कोणते केमिकल्स वापरायचे किंवा भरघोस उत्पन्न येण्यासाठी असे कोणते केमिकल्स आहेत का, ते आपण त्याची फवारणी घेतल्यानंतर उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होऊ शकते। मित्रांनो, उन्हाळी गवार का लागवड करायची, तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची कमतरता असते आणि हेच पाण्याच्या कमतरतेमुळे जे हिरव्या पालेभाज्या असतात त्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यामुळे ह्या पालेभाज्यांना मार्केटमध्ये भरपूर किंमत असते। हेच ती योग्य वेळ असते ज्याच्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण गवारीची लागवड करू शकतो। गवारीची लागवड करत असताना आपण मित्रांनो कोणतं वाण निवडायचं, याच्यामध्ये पण भरपूर सारी वाण आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फुले गवार एक वाण आहे, पुसा सदाबहार आहे, पुसा नवबहार आहे, पुसा मौसमी आहे, यांसारखी वाण आहेत ज्यांचं आपण निवड करू शकतो। मित्रांनो, ही वाण अशी आहेत जी 90 ते 110 दिवसामध्ये परिपक्व होऊन अगदी शेवटपर्यंत आपण काढूनही टाकू शकतो तोडे होऊन। त्याच्यामुळे सुरुवात जर करायचं म्हटलं तर ह्यामध्ये कोणतंही तुम्ही एक वाण वापरू शकता। त्यासोबतच दुसरीकडे विचार जर आपण केला तर रान कसं निवडायचं, तर रान निवडत असताना एकच दक्षता घ्यायची की जमीन ही हलक्या ते मध्यम स्वरूपाची किंवा रेताळ प्रकारची असेल तरी देखील चालेल, असा काही प्रॉब्लेम नाही। वाण निवडला, जमीन कशी निवडायची, आता एक बियाणं किती वापरायचं, तर आपण कोणत्याही पिकाचं एकरी प्रमाण सांगत असतो जेव्हा आपण एखादं कल्टिवेशन करत असतो, परंतु गवार आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणात करायचे नाही। अगदी तुमच्याकडे 10 गुंठे 5 गुंठे जरी अवेलेबल असेल तरी करा, भरपूर प्रमाणात त्याचे पैसे होत असतात। मित्रांनो, 10 गुंठे रान घ्या तुम्ही, 10 गुंठ्यासाठी हार्डली आपल्याला 2 किलो बियाणं वापरायचं आहे गवारीचं, जे आपण मगाशी वाण सांगितलं त्यातलं कोणतं एक वाण निवडा, ते एक वाण निवडून एक 10 गुंठे हार्डली गवारी तुम्ही पेरणी करा। पेरणी करत असताना पण शेतकऱ्यांमध्ये एक दुविधा असते की बाबा पेरणी करत असताना कशा प्रकारे करायची, सपाट वाफे पद्धतीने करायची का सरीवर माप पद्धतीने करायची। तर सपाट वाफे पद्धतीने आपण पेरणी करत असेल तर किती अंतर असणं गरजेचं आहे। सपाट वाफे पद्धतीने पेरणी करत असताना मित्रांनो 30 बाय 15 हे 15 सेंटीमीटरचं अंतर ठेवूयात आणि सोबतच सरी आणि वरंबा पद्धतीने आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपल्याला 45 बाय 15 हे अंतर मेंटेन करायचं आहे। हे अंतर का मेंटेन करायचं आहे, तर त्या एरियामध्ये आपल्याला झाडांची संख्या अनुकूलच पाहिजे। जास्त प्रमाणात जरी झाली तर तिथं गणित आपलं फसवू शकतं, त्याच्यामुळे कमी झाडासुद्धा भरघोस उत्पन्न घेण्याचं आपलं गणित फिक्स आहे। त्याच्यामुळं जे 30 बाय 15 आणि सोबतच 45 बाय 15 हे जे प्रमाण आहे ते वापरा। सपाट वापरायला किती आणि सरीवरंबाला किती आपण हे देखील सांगितलं। त्याच्यानंतर गवार हे असं पीक आहे ज्याच्यामध्ये उन्हाळा असल्यामुळे ताण पडतो। तुमच्याकडे पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असतील तर जर ताण बसला की पाण्याच्या पाळ्या देत चला मित्रांनो। आणि एक बार का गवार हाला आली, आपलं तोडं सुरू झालं, दिवसाड जर तुम्ही त्याला पाणी दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की पट तोडे येण्यास आणि प्रकाश संश्लेषण होण्यात मदत होत असते। सोबतच दुसरा एक आजार पीक संरक्षण जर आपण जर पाहिलं तर गवार या रोगावरती मावा तर पडत असतो, परंतु एक भुरी रोग असतो, त्यासाठी एक केमिकल आपण सांगणार आहोत। ते केमिकल म्हणजे कार्बन डायझिन 75% WPU। कोणतं? कार्बन डायझिन 75% WPU, ज्याचं प्रमाण किती आहे मित्रांनो, तर 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे। हे 22-3च्या समोरसुद्धा 22-3 ह्या ह्याच्यात सुद्धा मिळू शकतं। त्याच्यामुळे हे भुरी रोगासाठी कंट्रोलसाठी हे कार्बन डायझिन म्हणजेच 22-3 आपण सजेस्ट केलं आहे। त्याच्यामुळे कोणतंच तुम्हाला हे नडणार नाही गवार करत असताना। त्यामुळे मित्रांनो आवर्जून तुम्ही गवार पेरा। गवार पेरत असताना मी तुम्हाला सांगितलं जास्त मोठ्या प्रमाणात गवार नका पेरू, अगदी 10-15 गुंठे तुमच्यापेक्षा असेल ना तर करा। आपण 10 गुंठ्यासाठी बियाण्याचं प्रमाण सांगितलं आहे 2 किलो आणि वाण कोणकोणतं मार्केटमध्ये हे देखील सांगितलं आहे। कोणकोणती वाण आहेत मित्रांनो, तर पुसा नवबहार, पुसा सदाबहार, पुसा मौसमी आणि आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे वाण जे चलित आहे ते म्हणजे फुले गवार। याचं उत्पन्न पण भरघोस आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही ह्या सीझनला गवार आवर्जून लावा। धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो।